ये पोच दे, चल पोच दे. टिप्या 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 टिप्या. आज गावामध्ये यात्रा आहे. आज दुसरा दिवस आहे गावचा. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी गणेश आठवे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज चाललो आहे साताऱ्याला. तर मोठी यात्रा आहे. ब्लॉग खूप छान असा खूप दिवसानंतर आलो आहे मी आज ब्लॉगमध्ये. तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा आणि हा कंटिन्यू राहा. सो चला, आता मी इकडनं निघतो आहे. सानपाड्याला जायचं आहे. तुम्ही नक्की कंटिन्यू राहा. बसले सानपाड्याला पोहोचून आम्ही बस पकडली. तर मित्रांनो, आता बस सुटली आमची. आता वाजले, टायमिंग झालं आहे 11:15 म्हणजे 11 वाजून पावणे 11 म्हणजे 10:50 झाले आहेत. तर आम्ही सुटलो इकडनं, म्हणजे सानपाड्यावरनं सुटलो आम्ही. आता आम्ही बघू किती वाजता पोहोचलो आम्ही गावाला. भेटूया आता प्रवासामध्ये भेटत. मित्रांनो, आता मी उतरलो आहे लोणावळ्याच्या स्टॉपला उतरलो आहे. आता भूक वगैरे लागलेली मस्त. उतरलो, नाश्ता वगैरे करतो काहीतरी. मग भेटूया आपण. तर मित्रांनो, आता मी नाश्ता वगैरे करून बसमध्ये बसलेलो आहे. आता टायमिंग झाला आहे 1:15 म्हणजे 1:20 झालेत. होऊ शकतात 1:20. तर आता आमची बस 5 मिनिटात सुटेल. 2 hours later. तर आता तुम्ही पाहू शकता, बसमधनं उतरलो आहे मी. आता पुढं पाठी रोड बघा, एकदम साफ. रस्त्यावर एकटाच चालतो आहे. आता ते वाजलेत किती, 4:15 वाजलेत. सकाळचे 4:15 वाजल्याच्या नंतर आता उतरलो आहे. मी एकटाच चालतो आहे. टमटम वगैरे पकडायचे इकडून, थोडंसं चालत जायचं पुढे. गरम चाय. आता चाय पितोय. या तुम्ही पण चाय प्यायला या. तर मित्रांनो, आता आम्ही इकडनं कुडाळला जाणार आहे. आणि कुडाळवरून एक दादा आला आहे बाईक घेऊन. दादा हाय ग. हाय. हा दादा आता घेऊन चालला आहे. 5 ते 6 किलोमीटर आहे. आता बाईकवर बसतो.
बघा गावाकडे निघालो, आता कुडाळ गावाकडे निघालो आहे पाचोडवरून. सो आता आमच्या गाडीची पण हेडलाईट खराब झाली आणि हा गणेश भाऊ कसा एवढा अंधारातून स्पीडमध्ये नेतोय, कसा नेत असं बघा. ही गावची लोक आहेत, खरंच या लोकांना मानलं पाहिजे. खरंच हेड्स ऑफ यार गणेश भावा, खरं एक नंबर. 4 hours later. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. सो आता मी आलो आहे जरा गावात थोडंसं लांब ठिकाणी फिरायला. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे नदी आहे आणि बॅकग्राऊंडला एक मंदिर आहे, गावचं मंदिर आहे. आणि या ठिकाणी एक स्मशानभूमी आहे पाठच्या साईडला, बघू शकता. तुम्हाला फ्रंट साईडने दाखवतो तुम्हाला, एक मिनटं. हे बघा इकडे या साईड ठिकाणी नदी आहे. नदी खूप आटली आहे. हो, इथून मोठा इथं समोरच्या साईडला ब्रिज आहे. इथपर्यंत जाते. आणि या ठिकाणी मंदिर आहे, गावाचं मंदिर आहे, गावचं मंदिर आहे. आणि या ठिकाणी स्मशानभूमी आहे. तर अशा प्रकारे गाव आहे, सुंदर असं झाडाझुडातलं असं जंगल आहे. या ठिकाणी मोठं जंगल आहे. समोर बघा ब्रिज आहे, एक असं मोठं ब्रिज आहे. तुम्ही पाहू शकता ब्रिज असं प्रकारे जंगल आहे. मित्रांनो, अशा प्रकारे गाव तुम्ही बघितलंच असेल. अजून पुढे खूप बघायला भेटेल तुम्हाला. सो अजून आंघोळ नाही केली, नंतर थोड्या वेळ ती फ्रेश होतो मग भेटतो तुम्हाला. चला. तर मित्रांनो, आता फ्रेश झालो आहे मी. चांगला आता मंदिरात जातो, जरा व्यवस्थित नाश्ता पाणी वगैरे झाला आहे. आता जातो जरा नजारा काय वगैरे. असं उभा आडकी मोबाईल पकड, व्हिडिओ करतोय. अरे या निलेश भाऊ राजकर आवडलंय आपल्या इथं महाराज आहे. इथं अजून आहेत पंटर लोक. याचा पण फोटो काढ. पोच दे. फोटो आला, चल तुझा पण, तू पण पोच दे. हो, इकडे अजून 2 जण बसलेले. ए पोच दे रे, झोपलाय हा झोपलाय. हे काय खातो रे? ए तू क्या खा रहा है? कुछ बोल नहीं रहा. बघा इकडे पुरी फंटर गँग बसली. ये पोच दे, चल पोच दे. ए छोटू ए ते क्या आयला पळून गेला. ए टिप्या झोपलाय. सकाळपासून लय कळत होता. झोप.
चला झोपेत येतो, जरा झोपेत आहे. तर मित्रांनो आता निघालो आहे घरातून बाहेर. आता मंदिराच्या दिशेने चाललो आहे. तुम्हाला गावचं मंदिर दाखवतो, दर्शन वगैरे करून दाखवतो. चला वगैरे दर्शन वगैरे होईल तुमचं पण. आता चाललं आता बघा. आज गावामध्ये यात्रा आहे, आज दुसरा दिवस आहे गावचा. उड्या मारतात ते बघा पोरं कशी. हा खाली आहे. सो मित्रांनो बघा, आता हा जत्रेचा माहोल आहे आणि समोर एक मंदिर आहे, गावचं मंदिर आहे कुलदैवताचं. आणि बघा अशा प्रकारे इथे दुकानं आहेत. म्हणजे जत्रेमध्ये दरवर्षी हे असे दुकानं वगैरे लागलेले असतात. आणि आता आपण पुढे जाऊन जरा माहोल बघूया काय कसं काय ते. आणि बघा हे समोर एक मंदिर आहे, खूपच बघा झूम करून दाखवतो. बघा हे मंदिर गावचं कुलदैवताचं मंदिर आहे. काल पालखी झाली